लाडकी बहिणी आणि लाडक्या ताईंनो, मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता याच्याबद्दल एक मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। कोणत्या तारखेला तुम्हाला हा हप्ता जमा होणार आहे, त्याचबरोबर किती महिलांना हा हप्ता जमा होणार आहे याच्याबद्दल सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। तर लाडक्या ताईंनो बघा, ज्याची तुम्हाला आतुरता लागलेली आहे, ज्याची तुम्ही अत्यंत वाट बघत बसलात की सर बाकीचं काही गोष्टी सांगू नका, आम्हाला आमचा हप्ता कधी वाटप होणार आहे आणि काय त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार आहे का, काही पडताळणी होणार आहे का, हे आम्हाला अगोदर सांगा। अशा बऱ्याच ताईंच्या कमेंट्स या ठिकाणी येत आहेत की सर नेमकी तारीख काय असणार आहे। बरेच जण म्हणत आहेत पुढच्या आठवड्यात येणार आहेत, बरेच जण म्हणत आहेत 28 तारखेला येणार आहेत, बरेच जण म्हणत आहेत 26 तारखेला येणार आहेत, बरेच जण म्हणत आहेत की पुढच्या महिन्यामध्ये हप्ता जाणार आहे। तर अशा नेमक्या काय तारखा असणार आहेत की याच्यानुसार हा 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे, याच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। ती बातमी तुम्हाला मी आता सांगणार आहे। तर नेमक्या कोणत्या तारखेला हा 11वा हप्ता वाटप होणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या ताईंनो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, खूप चांगली माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे। तर लाडक्या ताईंनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या समोर या ठिकाणी दिसते मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा जो हप्ता आहे त्याचं वाटप या ठिकाणी होणार आहे। पण कधी वाटप होणार आहे, कोणत्या महिलांना होणार आहे आणि काय पडताळणी झाल्यानंतर होणार आहे हे पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। चला बघा, 11व्या हप्त्याची नेमकी वाटपाची तारीख काय असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर कोणत्या अटी पूर्ण असेल तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे। बघा, हे काही गोष्टी आहेत, त्या अटी जर तुम्ही पूर्ण असताल तर तुमची पुढे लाडकी बहीण चालू राहणार आहे, असं तुमची लाडकी बहीण या ठिकाणी बंद पडणार आहे। तर कोणत्या अशा अटी आहेत त्या अटी पण तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर किती महिलांची पडताळणी होणार आहे, किती महिलांना पैसे भेटणार आहेत, काय नेमकं गणित असणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ कोणी थांबवू नका। 11वा हप्ता सगळ्यांना हवाय, मला पण माहिती की बरीच आता तुमची की आतुरता लागली आहे। बऱ्याच ताईंना वाटत आहे की सर बाकीच्या गोष्टी आता तुम्ही सांगण्यापेक्षा आम्हाला 11वा हप्ता कधी भेटणार आहे ती तारीख सांगा। बऱ्याच ताईंना असं वाटत आहे का, कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि महत्त्वाची गोष्ट तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत 10 हप्ते भेटले आहेत का ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। चला लाडक्या ताईंनो, वेळ न वाया घालता डायरेक्ट आता मुद्द्याकडे येऊया। डायरेक्ट मुद्दा तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणीचा हा नेमका मुद्दा काय असणार आहे, कोणत्या अशा अटी आहेत आणि काय तारखेला पैसे जमा होणार आहेत ते तुम्हाला आता डायरेक्ट मी सांगणार आहे। बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या ताईंनो, एक महत्त्वाची बातमी आहे। बघा, या चार गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे डीबीटी, याच्यामध्ये ते पण तुम्हाला सांगणार आहे। पाचवी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डीबीटी तुमचं असायला पाहिजे, ती पाचवी गोष्ट तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे। तर बघा, लक्षात घ्या, पहिली सगळ्यात आठ आता समोर येते ती म्हणजे वार्षिक उत्पन्न। बघा, लक्षात घ्या, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तुमच्या पूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तुमची डायरेक्ट या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। परत सांगतो लाडक्या ताईंनो, या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल की सर आम्ही कुठं सांगितलेलं नाहीये, आम्ही कुठं फॉर्मवर लिहिलेलं नाहीये, आम्ही या ठिकाणी जी डॉक्युमेंट जोडली होती ती 2.5 लाखाची जोडली होती, मग आमचं सरकार चेक कसं करणार आहे 2.5 लाख आमच्या घरामध्ये सगळ्यांचं उत्पन्न होतंय का नाही। तर लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या, एप्रिल महिना जो आहे, एप्रिल महिना, या एप्रिल महिन्यामध्ये सरकारने एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे तुमचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे असतं, उत्पन्न जे ठरवत असतं, ज्याच्याकडे जे डिपार्टमेंट असतं त्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, उत्पन्नाचं तुम्हाला जे तुमचं गणित असतं त्याच्याकडून, ज्या डिपार्टमेंटकडून कळत असतं त्या डिपार्टमेंटकडून, त्या विभागाकडून त्यांनी काय केलेली माहिती घेतलेली आहे लाडक्या बहिणींनो। त्याच्यामुळे सांगतो बघा, एप्रिल महिन्यामध्ये का घेतलेली आहे, कारण की वार्षिक उत्पन्न जे असतं आपलं, वार्षिक उत्पन्न मार्च महिना ते एप्रिल महिना असं प्रत्येक वर्षी चालत असतं, ह्याला म्हणतात फायनान्शियल इयर, वार्षिक वर्ष या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्याला। म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सगळा डेटा त्यांच्याकडे जमा होत असतो आणि एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी काय केलेले, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून या ठिकाणी हा डेटा घ्यायला सुरुवात केलेली आहे। लाडक्या बहिणीचा जवळजवळ 2.5 कोटी ताईंचा हा डेटा हळूहळू इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी मागवलेला होता, म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून घेतलेला आहे। तर बऱ्याच वेळेस या ठिकाणी काय झालेलं आहे, तर ह्या तपासण्या आता सुरू झालेल्या आहेत। जर तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल घरामधल्यांचं
तर तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत. तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, खरं खरं सांगायचंय, तुमच्या घराचं लाडक्या बहिणींनो सांगायचं मला, तुम्ही गरीब आहात का तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे? तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार आहे का? मला एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का जास्त आहे? मला पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, 4 चाकी वाहन. आता बऱ्याच ताईंची या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे की सर 4 चाकी वाहनाचा अजून काही तपासणी झाली का नाही? आमच्या घरी तर कुणी अजून आलं नाहीये, बऱ्याच ठिकाणी आले होते, मग आमच्या घरी तर आले नाहीयेत, मग आमची तपासणी होणार आहे का नाही? लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, बऱ्याच जिल्ह्यामध्ये ही तपासणी सुरू आहे, पण असं नाहीये की सगळ्या जिल्ह्याची तपासणी पूर्ण झाली आहे. त्याच्यामुळे तुमच्या, कारण की 2.5 कोटी ताईंची तपासणी होणार आहे. 2.5 कोटी ताई म्हणजे काही सोपा छोटा आकडा नाहीये, त्याच्यामुळे वेळ भरपूर लागणार आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे हळूहळू टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्हा कव्हर केला जाणार आहे. आणि आरटीओ कडून बघा, जसं वार्षिक उत्पन्न तुमचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून घेतणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी 4 चाकी वाहनाची तुम्हाला आरटीओ कडून त्यांची म्हणजे माहिती तुमची घेतली जाणार आहे. तुमचं जे ऑफिस असतात बघा, जे तुमच्या गाड्यांच्या वाहनांच्या संदर्भात जे ऑफिस असतात त्यांच्याकडून ही माहिती घेतली जाणार आहे. कोणाकोणाचा इकडे वाहन आहे, कोणाच्या कुटुंबामध्ये वाहन आहे, कोणाच्या नावावर वाहन आहे, या सगळ्या गोष्टी आरटीओ कडून घेतल्या जाणार आहेत आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन तुमची तपासणी होणार आहे. तर याला वेळ लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये लक्षात घ्या, 4 चाकी तपासणी झालेली सुरू फेब्रुवारी महिन्यामध्ये ही तपासणी सुरू झालेली आहे. आणि वार्षिक उत्पन्नाची म्हणजेच या ठिकाणी 2.5 लाखाचं उत्पन्न चालू झाले का नाही, ही तपासणी सुरू झाली मे महिन्यामध्ये. बघा, ह्या 2 गोष्टी तुम्हाला मी डायरेक्ट सांगत आहे. बघा, खूप महत्वाची माहिती आपल्या चॅनलवर, ह्या युट्यूब चॅनलवर सांगितली जाते, त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघत जा. आणि लक्षात घ्या, चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा. आता सगळ्यात महत्वाची अजून एक महत्वाची बातमी आहे, या 2 ते 3 दिवसापासून एक मोठी अजून तपासणी सुरू झालेली आहे किंवा आता त्याची प्रोसेस चालू झालेली आहे. ती म्हणजे रेशन कार्ड असणाऱ्या ताई. बघा, ज्या ताईंनी फॉर्म भरायच्या वेळेस, लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायच्या वेळेस रेशन कार्ड जोडलं होतं. आता रेशन कार्डचे 3 प्रकार आहेत, लक्षात घ्या, पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पांढरं रेशन कार्ड. तर या रेशन कार्डापैकी ज्या पिवळ्या रेशन कार्डवाल्या ताई आहेत आणि केशरी रेशन कार्डवाल्या ताई आहेत, त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. परत सांगतो तुम्हाला, मी मागे पण 1-1.5 महिन्यापूर्वी पण ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. ताईंनो, तुम्ही बिंदास्त राहा. पिवळ्या रेशन कार्डवाल्या, केशरी रेशन कार्डवाल्या ताई बिंदास्त राहा, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुमच्या घरी जर 4 चाकी असेल तर तुमची तपासणी होणार. परत सांगतो, ही गोष्ट तुम्हाला मी का सांगतोय, जर उत्पन्नाचं चेकिंग आलं तर तुमची चेकिंग होणार नाही. पिवळ्या रेशन कार्डवाल्या ताई, केशरी रेशन कार्डवाल्या ताई, तुमची चेकिंग होणार नाही. पण 4 असं समजू नका की सर आमच्याकडे आता रेशन कार्ड आहे मग आमच्या घरामध्ये तपासणी होणार नाही, असं नाही. जर तुमच्याकडे 4 चाकी असेल मग तुमची परत तपासणी होणार. जर तुमची उत्पन्नाची तपासणी व्हायची असेल तर ती होणार नाही, कारण तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, केशरी रेशन कार्ड आहे. पण जर 4 चाकीची तपासणी आली आणि तुमच्या घरामध्ये 4 चाकी जर असेल कोणाच्या नावावर घरातल्यांच्या, तरी तुमची तपासणी होणार. ही गोष्ट तुम्हाला मी आधीच सांगत आहे. तर लाडके ताईंनो, मला एक कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, तुमच्याकडे रेशन कार्डचा प्रकार पिवळा आहे का केशरी आहे ते सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते असल्यानंतर तुमच्याकडे 4 चाकी आहे का ते पण एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण ते 4 चाकी असल्यानंतर पण तुम्हाला पैसे भेटणार नाहीयेत. त्याच्यानंतर बघा, संजय गांधी योजना म्हणजे इतर कोणत्या योजनेमध्ये ज्या ताई आहेत त्यांची डायरेक्ट आता बंद करून टाकलेलं आहे. 1 फेब्रुवारी महिन्यापासूनच, जानेवारी-फेब्रुवारी पासूनच त्यांना डायरेक्ट बंद करून टाकलंय. बऱ्याच टाइम असेल की सर आम्हाला पैसे अगोदर येत होते, डिसेंबरच्या अगोदर पैसे येत होते, आता जानेवारी पासून पैसे काय येत नाहीत. तर लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो, तुमचं इतर कोणत्या योजनेमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. जर तुम्हाला इतर कोणत्या योजनेतून 1,500 रुपये भेटत असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त भेटत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीच्या पैसे 1 पण रुपया भेटणार नाही. पण जर तुम्ही इतर योजना म्हणजे सरकार शेतकरी योजना असेल, तुमच्या सन्मान निधी असेल, पीएम किसान असेल, कोणतं असेल, त्याच्यातून जर 1,000 रुपये भेटत असतील तर तुम्हाला 500 रुपये लाडक्या बहिणीचे भेटणार आहे. तर लक्षात घ्या, ह्या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 5वी म्हणजे डीबीटी. जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्ही या ठिकाणी कोणी असून द्या, मग तुम्हाला पैसे भेटणार नाही. जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर उपयोग नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण आहेत, तुम्ही खूप गरीब आहेत, सगळ्याच गोष्टी पूर्ण आहेत,
पण तरी पण तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, कारण की तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह नाहीये. ज्या ज्या ताईंचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्यांना 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार, याच्यामध्ये काही काडी मात्र फरक नाहीये. त्याच्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट आहेत का. आणि खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, अशी माहिती तुम्हाला कुठे जास्त करून भेटणार नाहीये. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, तुमच्या आजूबाजूच्या ताईंना शेअर करा, आणि चॅनलवर नवीन आला असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला आज दिलेली आहे. इथे सांगूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.